प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी एक अशी व्यक्ती येते जी आपल्याला पूर्णपणे मोडून टाकते. कधी या व्यक्तीच्या नकळत आपलं वाईट झालेलं असतं, तर कधी कोणती व्यक्ती हात धुवून आपल्या वाईटाच्या मागे लागलेली असते. या व्यक्तीच्या आपल्या आयुष्यात आल्याने आपल्या मनात फक्त एकच प्रश्न पडलेला असतो, की देवा, मी असं कोणतं पाप केलं होतं, अशी कोणती चूक केली होती की ज्यामुळे अशा व्यक्तीला तू माझ्या आयुष्यात पाठवलं. पण हा प्रश्न विचारूनच आपण खूप मोठी चूक करत असतो. आपल्या आयुष्यातली ही वाईट लोक ही दुर्दैवाने आपल्या आयुष्यात आलेली नसतात, तर त्यांच्या आपल्या आयुष्यात येण्यामागे एक खूप मोठं कारण दडलेलं असतं. जर या कारणाला समजून घेतलं, तर या लोकांमुळे आपण मागे खेचल्या न जाता आपण याच लोकांच्या वाईटपणाला स्वतःच्या प्रगतीसाठी लागणाऱ्या एका पायरीत बदलू शकतो आणि हळूहळू अशा लोकांना ओलांडून जाऊन एक यशस्वी आणि एक समाधानी आयुष्य जगू शकतो. आजचा व्हिडिओ हा या बाबतीतच असणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील या वाईट लोकांना कसं हाताळायचं आणि त्यांचा स्वतःच्या प्रगतीसाठी कसा वापर करून घ्यायचा याबद्दल बोलणार आहे. या व्हिडिओच्या शेवटापर्यंत तुम्ही स्वतःला या व्यक्तीमुळं पीडित समजणं थांबवाल आणि तुमच्यात एक स्वावलंबी आयुष्य जगण्याची शक्ती निर्माण होताना पाहाल. नंबर 1, सीमा ठरवा. आधी मला कुणीही फोन लावायचं आणि त्याच्या कामासाठी विनवणी करायला लागायचं. मग मी जसं काही ती माझीच गरज आहे असं समजून त्याची ती गरज पूर्ण करण्यासाठी मागे लागायचो. पण हळूहळू माझ्या आयुष्यात चांगली लोकच येणं बंद झाली. मग मी चिंतेत पडलो की प्रत्येक जण माझ्याकडून त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच का येतोय आणि मी सगळ्यांना मदत केल्यानंतर मला स्वतःसाठी ऊर्जा का शिल्लक राहत नाही. तेव्हा मला कळालं की माझ्या आयुष्यातली ही स्वार्थी लोक हे माझ्या आयुष्यातलं प्रॉब्लेम नव्हतं, तर मी या स्वार्थी लोकांना कधीच नाही म्हणू न शकणं हाच माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रॉब्लेम होता. मी नाही न म्हणू शकल्याने जो तो माझ्यावर त्याचा हक्कच आहे असं समजून वागायला लागायचा. मग जेव्हा मी कठोरपणे प्रत्येक स्वार्थी मित्राला मदत करण्यासाठी नकार द्यायचं ठरवलं, तेव्हा हळूहळू ही स्वार्थी लोक माझ्या आयुष्यातून निघून जायला लागली आणि जी माझ्या नकाराला समजून घेऊन माझ्या आयुष्यात राहिली तीच माझी खरी माणसं होती. आणि यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी या स्वार्थी लोकांना नाही म्हणाल्यामुळे मला माझ्या आयुष्यातली सगळ्यात अमूल्य गोष्ट परत मिळाली आणि ती म्हणजे माझी वेळ. आपण आपल्या आयुष्यात सगळं काही परत मिळवू शकतो, पण आपली वेळ ही एकदा खर्च झाली म्हणजे ती परत कधीच येत नसते. त्यामुळे जर आपल्याला खरंच स्वतःवर प्रेम करायचं असेल आणि जर आपल्याला आपला आत्मसन्मान जपून एक स्वाभिमानी आयुष्य जगायचं असेल, तर जिथे आपली प्रगती नाही, जिथे आपली फक्त पिळवणूकच होणार असेल, त्या ठिकाणी नाही म्हणावंच लागेल. नंबर 2, स्वतःवर प्रेम करा. कधी कधी आपण आपल्या आयुष्यातल्या दुःखांबद्दल इतरांना दोषी ठरवत असतो, पण आपण हा प्रश्न कधी स्वतःला विचारत नाही की खरंच मी स्वतःवर प्रेम करतो का. कारण जो माणूस स्वतःचीच किंमत करत नसेल त्याची किंमत हे जग कशाला करेल. जो माणूस स्वतः परत परत त्याच चुका करतो, चुकीचं वर्तन ठेवतो, स्वतःला व्यसनाधीन करतो, स्वतःच्या प्रगतीसाठी दिलेला शब्द पाळत नाही, त्याच्या आयुष्यातली लोक देखील याच प्रकारची भेटतील ना. ही लोक देखील याला दिलेला शब्द पाळणार नाहीत, याच्याशी गैरवर्तन करतील. याने स्वतःच्या प्रगतीसाठी काही शब्द जरी बोललेला असेल तर याला कोणी सिरियसली घेणार नाही. मग अशा परिस्थितीत जर आपण स्वतःला पाहिलेलं असेल तर यातून बाहेर तरी कसं पडायचं. तर यात सर्वात आधी स्वतःवर प्रेम कसं करायचं हे आपल्याला शिकावं लागेल. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय,
तर आपल्याला आपलं सुख हे बाहेरच्या माणसांमध्ये न शोधता ते स्वतःच शोधायचं आहे. कुणीच माझ्या सुखासाठी जिम्मेदार नाही, तर फक्त मलाच माझं सुख मिळवायचं आहे. त्यासाठी जी गोष्ट माझ्यासाठी चुकीची आहे ती मी अजिबात करणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या आई-वडिलांचं त्यांच्या मुलाबाळांवर प्रेम असतं, ते आई-वडील त्या मुलाचे चांगलेच लाड करतील आणि ते बाळ फाजील लाड पुरवावे असा हट्ट जर करत असेल, तर वेळीच कठोर वर्तन देऊन त्याला मार्गी लावतील. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःशी वागावं लागेल. जेव्हा स्वतःला वाईट गोष्टी, व्यसन, गैरवर्तन किंवा चांगला मार्ग सोडून वागण्याची तिडीक येईल, तेव्हा वेळीच स्वतःच्या मनाशी कठोरतेने वागून स्वतःला मार्गी आणावं लागेल. आपल्यापैकी जे बांधव स्वतः व्यसनाधीनता किंवा वर्तणुकीतील चुका यासारख्या गोष्टींनी ग्रासलेले असतील, त्यांना यातून बाहेर पडणं सुरुवातीला थोडंसं अवघड वाटू शकतं. पण त्यांच्यासाठी एक वाक्य सांगू इच्छितो की एक झाड लावण्याची सर्वात योग्य वेळ ही 20 वर्षांपूर्वी असते आणि दुसरी चांगली वेळ ही आज, आत्ता, या क्षणी असते. त्यामुळे तुम्ही स्वतःवर प्रेम करण्यासाठी आजही वेळ गेलेली नाही. तुम्ही आजच स्वतःतल्या दोषांना सोडू शकाल. नंबर 3, चुकीच्या लोकांमुळे प्रगती. प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट लोक असतीलच. वाईट लोकांपासून दूर पळून नेहमी चांगल्या लोकांमध्येच राहणं हे कुणाकडूनच शक्य होणार नाही. एखाद्याने त्याच्या कामासाठी बोलावलं तर त्याला नाही म्हणू शकतो, किंवा एखादा आपला गैरफायदा घेणारा माणूस असेल तर त्याची आपण संगतही सोडू शकतो. पण रस्त्यावरून चालताना कुणी गाडीवाला खड्ड्यातलं पाणीच उडवून जातं, किंवा कुण्या दुकानदाराकडून आपली फसवणूक केल्या जाते, किंवा कुणी स्वतःच स्वतःची हानी करून घेत असतो आणि ती गोष्ट आपल्या नजरेस पडते आणि त्यामुळे आपलं मन विचलित होऊन जातं. ही तर साधी उदाहरणे झाली, पण या पुढेही जाऊन या जगात क्षुल्लक कारणावरून एकमेकांना संपवणारी, दादागिरी करणारी, लुबाडणारी अशी कित्येक वाईट लोक देखील भरलेली आहेत. मग यांच्यापासून लांब पळणार तरी कसं, आणि पळून पळून किती लांब जाणार? जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात ही वाईट लोक असतीलच. मग इथे हेच कळायला लागतं की या लोकांपासून लांब न पळता यांच्यापासून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. चांगली माणसे ही आपल्याला आयुष्यात सुख देऊन जातात, पण चुकीची माणसं ही मात्र आपल्याला आयुष्य जगण्यासाठी हवा तो लागणारा अनुभव देऊन जात असतात. आणि जोपर्यंत आपल्याला अनुभव मिळत नसतो तोपर्यंत आपली प्रगती ही शून्य असेल. जेव्हा कोणी आपली फसवणूक करेल तेव्हाच आपल्याला व्यवहार कळायला लागेल. जोपर्यंत कुणी आपलं अपमान करत नाही तोपर्यंत आपल्याला ध्येयाला मिळवून स्वतः काहीतरी बनण्याची जिद्द ही आपल्यात कधी येणार नाही. एखाद्याच्या आयुष्यात त्याला प्रेमात धोका मिळालाच नाही तर तो कधी त्याच्या करिअर किंवा स्वतःच्या फिटनेसकडे लक्षच देऊ शकणार नाही, किंवा जेव्हा खरं प्रेम त्याच्या आयुष्यात येईल त्याची किंमत काय ते या धोक्याला सामोरे गेल्यामुळेच त्याला कळायला लागेल. प्रत्येक वाईट व्यक्तीच्या आपल्या आयुष्यात येण्यामागे एक अर्थ दडलेला असतो. तो जर आपण समजून घेतला तर आपण याच चुकीच्या लोकांमुळे स्वतःची प्रगती करू शकू. नंबर 4, कर्माचा खेळ. आपल्यासोबत बऱ्याच वेळा असं होतं की आपला काही वाईट लोकांशी संबंध येत असतो. ती लोक आपला फायदा घेऊन निघून जातात आणि आपल्या कामाच्या वेळी मात्र ते कधीच आपल्यासाठी धावून येत नाहीत आणि परत आपण ते विसरून जातो. पण नंतर काही काळ उलटला की परत ती लोक आपल्या आयुष्यात येतात आणि आपण परत त्यांच्या या जाळ्यात फसल्या जातो. मग हे चक्र वारंवार आपल्या आयुष्यात फिरायला लागतं. इथे आपण पूर्ण त्रासावलेले असतानाही आपल्याला हेच कळणं कठीण व्हायला लागतं की आपण नेमकी चूक
करतोय तरी कुठे? असं जर तुमच्यासोबतही घडत असेल तर नक्कीच अशा विषयात तुम्हाला या लोकांकडून जो धडा शिकायला हवा होता तो तुम्ही शिकत नाही आहात आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुम्हाला वेळोवेळी हा त्रास भोगावा लागतोय. एखादा व्यक्ती आपल्यावर दबाव टाकून एखादं काम करण्यास आपल्याला भाग पाडतोय आणि आपण जर नाही म्हणजे नाही असं म्हणायचं धाडस दाखवत नसू तर हा व्यक्ती दरवेळी आपलं असंच शोषण करत राहील आणि आपण असेच याचा बळी पडत राहू. जोपर्यंत तुम्ही आतून स्वतःला बदलणार नाही, जोपर्यंत तुमच्यासोबत घडणाऱ्या गोष्टींविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही बदलणार नाही, तोपर्यंत आपला देव किंवा हे युनिव्हर्स आपली तीच ती परीक्षा पुन्हा पुन्हा घेत राहील आणि हे चक्र संपता संपणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रसंगात आपल्याला काय शिकायला मिळालं आणि नंतर कोणती चूक रिपीट होणार नाही याबद्दल विचार करणं खूप गरजेचं आहे. तर मित्र हो, तुमच्या आयुष्यात विविध प्रकारची लोक येतील. कुणी तुम्हाला खंबीर व्हायला शिकवेल, कुणी तुम्हाला स्वावलंबी व्हायला शिकवेल. ही लोक आपल्याला एक धडा शिकवतील आणि मग आपल्या आयुष्यातून निघून जातील. कधी कुण्या प्रिय व्यक्तीच्या निधन पावल्यानेही आपल्या आयुष्यात असा धडा मिळत असतो की आपल्यावर प्रेम करणारी लोक देखील सदैव आपल्या सोबत राहू शकत नसतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या चांगल्या लोकांची किंमत केली पाहिजे. त्यामुळे लोक चांगली असो किंवा वाईट, ही लोक कशी आहेत त्याने आपल्या आयुष्यात कोणतंच फरक पडत नसतं, तर या लोकांसोबत आपलं वर्तन कसं ठेवतो याने फरक पडत असतं. त्यामुळे गेलेल्या माणसाबद्दल दुःख करण्यापेक्षा त्यांनी जाता जाता जो काही चांगला किंवा वाईट धडा दिलेला असेल त्या धड्याबद्दल त्यांचे आभार मानून जर आपण पुढे चालू शकलो तर नक्कीच आपलं समाधान हे आपल्या हातात राहील. धन्यवाद मित्र हो.